उद्यापासून एसटी महामंडळामध्ये नवीन नियम लागू केले जात आहेत. त्यानुसार सध्या ज्या महिलांना निम्म्या तिकिटामध्ये एसटीने प्रवास करता येतो त्यांना उद्यापासून फुल तिकीट अर्थात 100% तिकिटाचे पैसे भरावे लागतील. आता त्यांना निम्म्या तिकिटात प्रवास करता येणार नाही. सोबतच जे ज्येष्ठ नागरिक आहेत की त्यांचं वय 65च्या वर आहे त्यांना देखील निम्म तिकीट होतं. आता त्यांनाही फुल तिकीट काढावं लागणार आहे. 100% पैसे भरावे लागणार आहेत. आणि ज्यांचं वय 75च्या वर होतं त्यांना तर शासनाने 100% सूट दिली होती. म्हणजे एकही रुपया न भरता तिकीट न काढता हे ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्रभर प्रवास करू शकत होते. त्यांना देखील मोठा झटका आहे. आता त्यांना सुद्धा फुल तिकीट अर्ध नाही तर फुल तिकीटच काढावं लागणार आहे. आणि याची अंमलबजावणी उद्यापासून होत आहे. आपल्याला सर्वांना ठाऊकच आहे की 2 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे सरकार यांनी महिलांसाठी सरसकट एसटी प्रवासामध्ये 50% सूट देणारी योजना सुरू केली आणि महिलांना मोठ्या प्रमाणावरती एसटीने प्रवास सुरू केला. महिलेचं वय कितीही असू द्या म्हणजे प्रत्येक महिलेला त्या ठिकाणी 50% सूट होती. निम्म्या तिकिटामध्ये महिला प्रवास करू शकत होत्या आणि त्यामुळे महिलांमध्ये आनंद होता. महिला महायुती सरकारवरती खुश होत्या. परंतु आता त्यांचं महायुती सरकारच्या एसटी महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होत आहे. आता महिलांना निम्म्या तिकिटात प्रवास करता येणार नाही आणि ज्या महिलांना किंवा पुरुषांचं वय 75च्या वर होतं त्यांना मोफत प्रवास त्या ठिकाणी सोय होती. 0 मूल्य किमतीतच तिकीट त्यांना काढावं लागत होतं. म्हणजे 0 रुपयात प्रवास होता. त्यांना देखील आता मोठा धक्का या ठिकाणी बसलेला आहे. आता नक्की कशा प्रकारे नियम बदललेले आहेत आणि जर तुम्हाला ही सूट कायम ठेवायची असेल तर एक छोटासा त्या ठिकाणी पर्याय MSITC म्हणजे हे जे काही महामंडळ आहे तर त्यांनी दिलेली आहे तो पर्याय सुद्धा जाणून घ्या. जर तुम्ही ही एक गोष्ट केली तर तुम्हाला सध्या मिळणारा लाभ कायम चालू राहणार आहे. त्याच्यामध्ये बदल होणार नाही. परंतु ती गोष्ट मात्र करून घेणे ते काम करणं मात्र गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला उद्यापासून फुल तिकिटावरती एसटीने प्रवास करावा लागू शकतो. चला तर सगळे नियम आपण जाणून घेऊ. आता महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही व्हिडिओ पाहता तुम्हाला व्हिडिओ आवडतात सुद्धा परंतु तुम्ही व्हिडिओला लाईक करणं मात्र विसरून जाता. तेव्हा ही कळकळीची विनंती कृपया व्हिडिओला लाईक करा. कारण आम्ही इतकी चांगली माहिती आपल्याकरिता आणत असतो आणि तुम्ही फक्त लाईक करायला सुद्धा त्या ठिकाणी कानकून करता. सर्व आमच्या लाडक्या ताईंना सर्व आमचे जे भाऊ आहेत जे काही आमचे वरिष्ठ आहेत सर्वांना विनंती आहे कृपया व्हिडिओला आपण लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर एसटी महामंडळाने जेव्हापासून ही योजना सुरू केली आहे तेव्हापासून एसटी मंडळाने प्रचंड फायद्यात आहे. खूप सारा पैसा महामंडळाने कमवला. परंतु ही झाली एक बाजू. दुसरीकडे असं घडू लागलं की सर्वसामान्य नागरिकांना त्याच्यामध्ये महिला सुद्धा आल्या त्यांना आता एसटीने प्रवास करणं नकोसं झालंय. अनेक जण हे पहा काय होतंय की मोफत प्रवास आहे 75च्या वर 65च्या वर निम्म तिकीट आहे आणि महिलांना तर सरसकट 50% तिकीट आहे. निम्म तिकीट आहेच. आणि ज्यांचं वय जे लहान बालक आहेत 0 ते 5 वर्ष त्यांना तिकीटच नाही. 5 वर्षापासून 12 वर्षापर्यंत अर्ध तिकीट आहे. म्हणजे जवळपास जर आपण पाहिलं 80 ते 85% प्रवास हा सवलतीच्या दरामध्ये होत असल्यामुळे एसटीला प्रचंड गर्दी झाल्यामुळे आता एसटीमध्ये बसायला सुद्धा जागा नाही. हो एसटीमध्ये इतकी गर्दी असते की अगदी त्याला म्हणतो की आरामदायी प्रवास नावाची गोष्टच उरलेली नाही. आणि त्यामुळे आता अनेक महिलांनी व पुरुषांनी स्वतःच्या खाजगी वाहनानं प्रवास करायला सुरुवात केलेली आहे. लोक स्वतःची 2 व्हीलर असेल 4 व्हीलर किंवा अगदी 3 व्हीलर रिक्षा वगैरे असेल त्याने प्रवास करतात. परंतु एसटीने प्रवास आता शक्यतो करायला नको म्हणतात. कारण बसस्टँडवर तासनतास थांबावं लागतं. इतका वेळ वाट पाहून सुद्धा ज्या बस येतात त्या गच्च फुल भरलेल्या असतात. बसमध्ये अजिबात जागा नसते. आता बघा गेल्या काही 10 ते 15 दिवसापासून एसटीमध्ये
अनेक महिला कंडक्टर सोबत वाद घालताना दिसून येत आहेत, हुज्जत असताना दिसून येत आहेत. कारण या महिलांना ठाऊकच नाही की एस टी महामंडळाने अनेक नियमामध्ये बदल केलेले आहेत आणि हे नियम आधीच लागू झालेले आहेत. सोबतच उद्यापासून अतिशय महत्त्वाचा बदल, नवीन नियम लागू होत आहे की ज्यामुळे महिलांना आता अर्ध्या तिकिटावरती प्रवास करता येणार नाही. ज्येष्ठ नागरिकांना शून्य मूल्य म्हणजे 0 रुपयात प्रवास करता येणार नाही. आता हे नियम काय आपण एक एक जाणून घेणार आहोत. तर बघा, महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला राज्याबाहेर प्रवास करण्यासाठी कुठलीही सवलत दिली जाणार नाही. राज्यामध्ये बाहेर म्हणजे काय तर महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जर तुम्हाला उदाहरणार्थ सुरतला जायचंय, सुरत हे गुजरात मध्ये आहे, जर तुम्हाला सुरतला जाण्याची जर तुम्ही तिकीट काढत असाल तर तुम्हाला अजिबात सवलत मिळणार नाही. जर तुम्ही महिला आहात 50% सवलत विसरून जा. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात तर फुल तिकीट तुम्हाला काढावं लागणार आहे. होय, फुल तिकीट पूर्ण पैसे भरावे लागतील. आता ज्यामध्ये पण एक ठिकाणी ऑप्शन दिला आहे की तुम्ही जी महाराष्ट्राची हद्दी आहेत, जी महाराष्ट्राची सीमा बाउंड्री आहे तिथपर्यंत तिकीट काढा, तुम्हाला सवलत मिळेल. नियमानुसार की ज्या काही लाडक्या बहिणी आहेत, महिला आहेत, 50% सवलत मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना 100% सवलत मिळेल. परंतु तिथून पुढचा जो प्रवास आहे त्यासाठी मात्र तुम्हाला 100% पैसे मोजावे लागतील. पूर्ण तिकीट काढावं लागेल. ही गोष्ट लक्षात घ्या. हे एक फक्त उदाहरण सांगितलं. तुम्हाला सुरतच नाही तर तुम्ही समजा जे काही मध्य प्रदेशमधल्या इंदोरला जर तुम्हाला जायचं असेल, इंदोरला, किंवा तुम्हाला खाली जे आपलं कर्नाटक राज्य आहे त्या ठिकाणी जर बेंगलोरला जायचं असेल तर तुम्हाला आपल्या सीमेपर्यंत तुम्ही तिकीट काढा, तुम्हाला स्कीमचा लाभ मिळेल. परंतु मात्र स्कीम लागू होणार नाही. म्हणजे आता या सर्व स्कीम महाराष्ट्र राज्यापुरत्या मर्यादित करण्यात आलेल्या आहेत. तुम्ही कंडक्टरशी विनाकारण भांडू नका. महाराष्ट्राच्या बाहेर आता या स्कीम बंद होणार आहे. ती महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही शहरांतर्गत प्रवास करत असाल म्हणजे काय तर तुम्ही मुंबईमधून समजा पनवेलला जायचं, किंवा मुंबईमधून तुम्हाला ठाण्याला जायचं, किंवा ठाण्यातून तुम्हाला पनवेलला जायचं, हा एक शहरांतर्गत प्रवास मानला जाईल. आणि त्यासाठी देखील आता कोणतीही स्कीम तुम्ही वापरू शकणार नाही. म्हणजे या ठिकाणी महिलांना त्यांचा प्रवास शुल्काच्या अर्ध्याचीच काही सवलत मिळेल होती. जे हाफ तिकीट होतं ते लागू पडणार नाही. त्यांना फुल तिकीट भरावं लागणार आहे. आणि ज्येष्ठ नागरिकांना जी 0 रुपयामध्ये सवलत होती आता ती बंद होईल. तुम्ही शहरांतर्गत जर प्रवास करताय तर मात्र तुम्हाला फुल तिकीट त्या ठिकाणी काढावं लागणार आहे. ठीक आहे. आता तिसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, जर ही गोष्ट तुम्ही केली नाही, जर हे काम जर तुम्ही केलं नाही तर महिलांच्या ज्याला म्हणतो तो अर्ध्या तिकिटामध्ये जो प्रवास आहे, जे नेहमी सवलत होती, ही सवलत तुम्ही बंद पडेल. तुम्हाला फुल तिकिटाने उद्यापासून प्रवास करावा लागेल. जर ही गोष्ट तुमच्याकडे नसेल तर, आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीमध्ये जर तुम्हाला तुमचं वय 75च्या वर आहे तर तुम्हाला 0 रुपयात प्रवास आहे तो जर करायचा असेल तर ही एक गोष्ट लगेचच करून घ्या. एक काम लगेचच ताबडतोब करून घ्या. ज्यांचं वय 65च्या वर आहे, 65 ते 75, त्यांना सध्या निम्मी सवलत मिळते. त्यांना पण हे काम करा. आता हे काम करायची गरज आहे का? थोडंसं लक्षात घ्या. शासनाने हे सगळं कशामुळे सुरू केलंय तर बघा, झालंय असं की ज्याचं वय, मग तुम्ही पुरुष असा किंवा महिला असो, ज्यांचं वय 65च्या आत होतं म्हणजे 60 वर्ष होतं, 55 होतं, अशा लोकांनी आधार कार्डवरती खाडाखोड केली, आपली जन्मतारीख वाढवली आणि आपलं वय जास्त दाखवून आपलं वय 65 आहे, 66 आहे असं खोटं दाखवलं आणि शासनाच्या या एस टी महामंडळाच्या सवलतीचा लाभ घेतला. त्यांच्या उलट त्यांचं वय 65च्या वर होतं, 66, 70, त्यांनी आपलं वय 75च्या पुढे दाखवलं आणि 0 रुपयामध्ये प्रवास करायला सुरुवात केली. थोडक्यात आणि काहीतरी महाभाग असे होते की एक लांबचा त्यांना प्रवास करायचा आहे. स्त्री प्रूफ घेतले कपडे वगैरे स्त्रियांचे घातले पुरुषच आहे, परंतु स्त्रीच्या रूपामध्ये ते वापरू लागले आणि अर्ध्या तिकिटामध्ये त्यांनी प्रवास सुरू केला.
अशाही गोष्टी घडत आहेत, तेव्हा या सगळ्या गोष्टींना चाप बसवण्यासाठी हे सगळे गैरप्रकार थांबवण्यासाठी एस टी महामंडळाने हा एक तिसरा पर्याय तुम्हाला दिलेला आहे, तो म्हणजे स्मार्ट कार्ड. मागच्या वर्षीचं ही योजना सरकारने सुरू केली स्मार्ट कार्ड, परंतु एस टी महामंडळाकडे तितकंसं तंत्रज्ञान हे नसल्यामुळे, टेक्नॉलॉजी नसल्यामुळे या योजनेला ब्रेक बसला होता. आता मात्र ही योजना नव्याने सुरू करण्यात आली आहे. स्मार्ट कार्ड जर तुम्ही काढलं तर तुम्हाला एस टी मध्ये गेल्यानंतर कंडक्टरशी काहीही त्या ठिकाणी आधार कार्ड वगैरे दाखवण्याची गरज नाही. फक्त स्मार्ट कार्ड दाखवा आणि तुम्हाला तुमच्या स्कीमचा लाभ मिळेल. तुम्ही महिलांना 50% सूट आहे ती त्यांना मिळेल. जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना 65च्या वर वय आहे त्यांना निमी तिकीटच भरा, 75च्या वर आहे शून्य तिकीट भरा. स्मार्ट कार्ड तुम्हाला दाखवायचं आहे. आता हे स्मार्ट कार्ड जे आहे जर हे तुम्ही घर बसल्या मोबाईलच्या वरती डाउनलोड करू शकता, काढू शकता. आता हे कसं करायचं, व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झाला आहे. जर तुम्हाला स्मार्ट कार्ड घर बसल्या काढायचं असेल तर 0 मिनिटामध्ये काढायचं असेल तर लगेच आम्हाला कमेंटमध्ये सांगा की हो आम्हाला स्मार्ट कार्ड किंवा फक्त स्मार्ट कार्ड असं लिहा आणि आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू की स्मार्ट कार्ड घर बसल्या कशी अगदी 2 मिनिटात कसं काढायचं, डाउनलोड कसं करायचं. बस त्याची प्रिंट मारून घ्या किंवा तुमच्या पत्त्यावरती तुम्हाला घरपोच स्मार्ट कार्ड पाठवलं जाईल. अतिशय साधी सोपी प्रोसेस आहे. कमेंट करून सांगा तुम्हाला हवे का स्मार्ट कार्ड. आणि हो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं कळणार, पुढचा व्हिडिओ जेव्हा मी बनवणार तर त्या व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दिसण्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे. ते म्हणजे आत्ताच्या चालू व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन दाबलं, घंटीचे बटन दाबलं की ऑलला क्लिक करा. बस सबस्क्राईब करायची, बेल आयकॉन दाबायचं, ऑलला क्लिक करायचं आणि इथून पुढचे सगळे व्हिडिओ हे तुम्हाला दिसू लागतील. आता बघा एक महत्त्वाची गोष्ट, फक्त तुम्ही या स्मार्ट कार्डवरती अवलंबून राहू नका, लाडक्या बहिणीवर अवलंबून राहू नका. अनेक सरकारी योजना आहेत ज्यामध्ये तुम्हाला घरबसल्या मोफत भांड्याचा सेट मिळतोय, शिलाई मशीन मिळते, सूर्यचूल मिळते आहे, स्वयंपाक करण्यासाठी गॅस वापरण्यासाठी गरज नाही, लाईट बिल येणार नाही, घरावरती टाकण्यासाठी, घरच्या छतावरती टाकण्यासाठी मोफत सोलार पॅनल, होय मोफत सोलार पॅनल मिळत आहे मुख्यमंत्र्यांकडून. ज्याला घरच नाही त्यांच्याकरिता घरकुल योजना सुरू आहे. 4.25 लाख रुपयाचे अनुदान मिळतंय. तुम्ही आहात कुठे आणि सगळ्या सरकारी योजनांची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी एकच काम चालू, व्हिडिओला लाईक करायचं आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला दाबा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.